धन्य जे ऐकती ऐकती शिवरात्रीची कथा. महाशिवरात्री ही भगवान शिवाची अत्यंत पवित्र, दिव्य आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रभावशाली रात्र मानली जाते. हिंदू धर्मात या रात्रीला विशेष महत्त्व आहे, कारण असे मानले जाते की या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असते. म्हणूनच या दिवशी केलेली उपासना, जप, तप आणि साधना अनेक पटीने फलदायी ठरते. या पवित्र दिवशी भक्त उपवास करतात, केवळ अन्नाचा त्याग म्हणून नव्हे, तर मन, वाणी आणि विचार शुद्ध ठेवण्यासाठी. दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला जातो, ज्यामुळे मन शांत होते आणि अंतःकरण निर्मळ होते. मंदिरांमध्ये आणि घरी शिवलिंगावर जल, दूध, मध, बेलपत्र, धतुरा अर्पण करून अभिषेक केला जातो. प्रत्येक अर्पणाचा एक आध्यात्मिक अर्थ असतो. जल शांतीचं प्रतीक, दूध पवित्रतेचं आणि बेलपत्र श्रद्धेचं. महाशिवरात्रीची सर्वात महत्त्वाची परंपरा म्हणजे रात्रभर जागरण. भक्त संपूर्ण रात्र भजन, कीर्तन, ध्यान आणि शिवनाम स्मरणात घालवतात. असे मानले जाते की या रात्री जागून केलेली साधना मनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देत असते. पुराणांनुसार या दिवशी उपवास, जागरण आणि शिवपूजा केल्याने पापांचा नाश होतो, आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि मनुष्याला आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते. म्हणूनच ही रात्र केवळ धार्मिक विधींची नसून आत्मशुद्धी, आत्मजागृती आणि शिवतत्वाशी एकरूप होण्याची संधी आहे. समुद्राच्या लाटा, मंद शंखनाद, दूरवर घंटांचा नाद. कोकणाच्या पवित्र किनाऱ्यावर जिथे वारासुद्धा मंत्र म्हणतो, जिथे लाटा शिवनाम गातात, त्या दिव्य भूमीत वसलेले आहे कुणकेश्वर मंदिर. आज आपण ऐकणार आहोत त्या स्थळाची कथा. एक साधी गाय, एक संतापलेला ब्राह्मण आणि एका दैवी प्रकटण्यानं बदललेलं आयुष्य. असं म्हटलं जातं, शिवरात्रीला जे कोण भक्त ही कथा श्रद्धेने ऐकतील, त्यांचे दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन पातकांचा नाश होतो. जीवनात सुख शांती नांदते आणि जीवनावर महादेवांची कृपादृष्टी सदैव राहते. कथा सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे मित्रांनो. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कोकणच्या हिरव्यागार भूमीत दाट वृक्षराजी, पक्ष्यांची किलबिल आणि वाऱ्याच्या मंद सुसाटीत निसर्ग जणू स्वतःच ध्यानस्थ होता. त्या जंगलाच्या काठावर राहत होता एक ब्राह्मण. साधं आयुष्य, साधं घर, पण मन मात्र अभिमानाने भरलेलं. त्याच्याकडे एकच संपत्ती होती, त्याची पांढरी शुभ्र निरागस गाय. ती त्याच्यासाठी केवळ जनावर नव्हती, ती होती त्याच्या जीवनाची आधारवड. तिच्या दुधावर त्याचा संसार चालत होता. एक दिवस पहाट झाली. ब्राह्मण नेहमीप्रमाणे भांडं घेऊन बसला, पण गायने दूध दिलंच नाही. तो चकित झाला. आज कदाचित तब्येत बरी नसेल, त्याने मनाला समजावलं. पण दुसऱ्या दिवशीही तेच, तिसऱ्या दिवशीही तेच. ब्राह्मण काळजीत म्हणाला, हे देवा, काय झालं तिला? कालपर्यंत इतकं दूध देणारी आज एक थेंबही देत नाही. औषधं झाली, मंत्र झाले, देवपूजा झाली, पण काहीच फरक नाही. आता मात्र त्याच्या मनात संशयाचं वादळ उठलं. तो मनात म्हणाला, ही नक्की कुठे जाते? कोणीतरी तिचं दूध चोरतंय. रागानं त्यानं गाईला ओरडायला सुरुवात केली. कधी काठीनं मारलं, कधी दोरीनं बांधलं, पण गाय ती शांतच. डोळ्यात वेदना, पण तक्रार नाही, विरोध नाही. जणू तिला माहीत होतं, सत्य लवकरच उघड होणार आहे. एका सकाळी ब्राह्मण लपून बसला. गाय घराबाहेर पडली आणि तो तिच्या मागोमाग.
ती चालत राहिली. गाव मागे पडलं, रस्ता संपला आणि जंगल सुरू झालं. जंगल दाट होत गेलं. सूर्यप्रकाशही झाडांच्या फांद्यात अडकून पडत होता. पण गाय न थांबता चालत राहिली. अचानक ती एका ठिकाणी थांबली. एक साधा दगड, भोवती गवत, काही विशेष नाही. पण क्षणातच चमत्कार घडला. गायीच्या स्तनातून आपोआप दूध वाहू लागलं आणि थेट त्या दगडावर पडू लागलं. ब्राह्मण स्तब्ध. श्वास रोखला गेला. डोळे विस्फारले. हे काय चाललंय? तो धावत गेला. गायीला ओढत घरी घेऊन आला. दोरीनं घट्ट बांधून ठेवलं. आता बघतोच तू कुठे जातेस. पण दुसऱ्या दिवशी गायनं दोरी तोडली आणि पुन्हा त्याच जागी जाऊन दूध अर्पण केलं. असं दिवसेंदिवस चालू राहिलं. एक दिवस ब्राह्मणाचा संयम सुटला. तो संतापानं थरथरत जंगलात गेला. गायीला ओढलं, मारलं आणि रागाच्या भरात काठी जमिनीवर आपटली. धराम! काठी दगडावर आदळली आणि पुढच्या क्षणी दगडातून लाल रक्त वाहू लागलं. ब्राह्मण थरथर कापू लागला. काठी हातातून खाली पडली. त्याला जाणवलं, हा साधा दगड नाही, हे काहीतरी दैवी आहे. तो गुडघ्यावर कोसळला. दगडाला मिठी मारली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला माफ करा. मी अज्ञानी आहे. मला कळलं नाही. त्या क्षणी जंगलात मंद वारा वाहू लागला. पानांची सळसळ मंत्रासारखी ऐकू येऊ लागली. आकाश जणू शांत झालं. ब्राह्मणाच्या अंतःकरणात आवाज घुमला. अज्ञानातून केलेलं पाप पश्चात्तापाने शुद्ध होतं. त्या दिवसापासून ब्राह्मण बदलला. त्याने त्या जागेचं जंगल साफ केलं. दररोज त्या दगडाची पूजा करू लागला. फुलं, बेलपत्र, जल अर्पण करू लागला. आता त्याचा राग नाहीसा झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती. लोकांना जेव्हा ही कथा कळली, तेही त्या ठिकाणी येऊ लागले. काळ गेला. भक्त वाढले, श्रद्धा वाढली आणि त्या दैवी स्थानी उभं राहिलं एक मंदिर. कणकेच्या अरण्यात शिवलिंग सापडल्यानं त्याला कुणकोबा नाव पडलं. त्या क्षेत्राला नाव मिळालं कुणकेश्वर. ही कथा आपल्याला शिकवते, दैवत नेहमी मोठ्या राजवाड्यात नसतं, ते साध्या दगडातही असू शकतं. राग डोळे आंधळे करतो, श्रद्धा डोळे उघडते आणि जिथे पश्चात्ताप असतो तिथेच कृपा अवतरते. जो अज्ञानातून चूक करतो पण नम्रतेने क्षमा मागतो, त्याच्यावरच शिवकृपा सर्वात आधी होते.